नमस्कार. आज मित्रांनो, मी अशी गोष्ट तुम्हाला देणार आहे की जी तुम्हाला मिळाल्यानंतर तुमचं जीवन 100% बदलणार आहे. आणि ही गोष्ट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण सांगत असतो की माफ करा, ज्या काही झालेल्या गोष्टी आहेत ती विसरून जा आणि पाठीमागच्या पास्टमधल्या गोष्टी आहेत ते तुम्ही आठवू नका. तर हे कसं होणार? हे होऊ शकत नाही असा आपला विश्वास आहे. तर यासाठी आपण जर एखादी खूपच मोठी गोष्ट असेल जी पास्टमध्ये घडलेली आहे आणि ती तुम्ही विसरत नसाल, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांची मदत घेत असाल आणि तुम्ही गोळ्या खात असाल. तर हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि ह्या व्हिडिओमध्ये जी सांगितलेली स्टेप आहे ती तुम्ही जर केला, तर नक्कीच त्या ज्या गोळ्या आहेत त्या तुमच्या बंद होणार आहेत. हे मी विश्वासाने सांगते, कारण मी तो माझ्यावरती प्रयोग केलेला आहे आणि मी ते अनुभवलेलं आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपण सांगत असतो की पाठीमागच्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, ज्या निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या तुम्ही विसरून जा असं आपण सांगत असतो. कारण ते जर तुम्ही विचार करत राहिला, ते जर आठवत राहिला, तर तुम्ही तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्ही मॅनिफेस्ट करू शकणार नाही. तर लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये आपल्याला ज्या काही पाठीमागच्या गोष्टी आहेत किंवा निगेटिव्ह विचार आहेत ते तुम्ही स्टॉप करण्यासाठी एक महत्त्वाची प्रेयर आहे, ती म्हणजे होपोनोपोनो प्रेयर. होय मित्रांनो, जर तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्हाला टेन्शन येत असेल, पाठीमागची जी काही झालेल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सारखं आठवत असतील, तर त्याच्यासाठी होपोनो प्रेयर सारखी दुसरी कोणतीही गोष्ट नाही असं मला वाटतंय. ही जी प्रेयर आहे, ही जर प्रेयर तुम्ही रोज कंटिन्यू 1 महिना जर वापर केला, तर तुमच्या ज्या काही मानसिक आजाराबद्दल ज्या काही गोळ्या आहेत त्या नक्कीच कमी होतील याचा माझा विश्वास आहे. ही जी प्रेयर आहे, ह्या प्रेयरमध्ये 4 सेंटेन्स आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. तर ह्या प्रेयरची मी तुम्हाला थोडीफार माहिती देते. आय एम सॉरी का? तर आपण जे काही पाठीमागं ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या गोष्टी ह्या माझ्याकडून चुकून घडलेल्या आहेत, मी त्याच्याबद्दल माफी मागतो. आणि ती जी घडलेली गोष्ट आहे त्या गोष्टीची व्हायब्रेशन ह्या माझ्यासोबत आहेत. तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, स्वतःला पहिल्यांदा माफी मागायचं आहे. आय एम सॉरी, ती गोष्ट जी आहे ती माझ्याकडून अनावधानानं झालेली आहे, माझ्याकडून चुकून झालेली आहे. आय एम सॉरी असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर जे येतं, आय एम सॉरी नंतर प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर ईश्वरा, की ही जी गोष्ट आहे ही माझ्याकडून चुकून झालेली आहे आणि याची मी आता माफी मागते. मला आता माझी चूक समजलेली आहे, मी त्या गोष्टीची माफी मागत आहे. आणि आपण या परमेश्वराचा अंश आहोत, या ईश्वराचा अंश आहोत. हा ईश्वर, हा परमेश्वर प्रत्येक मुलाला माफ करतच असतो आणि हा ईश्वर आपल्याला माफ केलेला आहे असं समजून आपण त्याला थँक्यू म्हणायचं आहे. ईश्वरा थँक्यू, आय एम सॉरी, नंतर प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू म्हणायचं आहे की मला तू माफ केलंस. आणि त्याच्यानंतर सांगायचं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, हे युनिवर्स, हे ब्रह्मांड, हे परमेश्वरा, माझं तुझ्यावरती प्रेम आहे असं सांगायचं आहे. तर ह्या प्रेयरचा हा मिनिंग आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. कसं फॉलो करायचं आहे, तर आपण या शरीरावरती टॅपिंग करत ही प्रेयर म्हणायची आहे. या टॅपिंगमुळं काय होतं, तर आपल्या शरीरामध्ये जे काही हॅपी हॉर्मोन्स आहेत, ज्या शरीरासाठी आपल्याला आनंदी राहण्यासाठी आपली जी काही मेमरी आहे जी पास्टमध्ये आपण साठवून ठेवलेली आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे, ती काढून टाकण्यासाठी ह्या टॅपिंगचा उपयोग करतो. तर हे टॅपिंग करत आपण काय करायचं आहे, होपोनोपोनो म्हणायचं आहे. माझ्यासोबत तुम्ही प्रॅक्टिस करा आणि ही जी प्रॅक्टिस आहे कंटिन्यू तुम्ही महिनाभर करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला काय रिझल्ट आलेला आहे. तर माझ्यासोबत टॅपिंग करायचं आहे होपोनोपोनो प्रेयर म्हणत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me.
Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. I am sorry. Please forgive me. Thank you. I love you. तर ही जी कृती आहे, कृती केल्याशिवाय तुम्हाला रिझल्ट येणार नाही. नुसताच व्हिडिओ बघू नका. तर मी जे काही सांगितलेलं आहे ते तुम्ही रोज सकाळी, दुपारी, संध्याकाळी अशा पद्धतीनं हे टॅपिंग करा. जास्त वेळ लागत नाही. 2 मिनिटाचं काम, 2 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागतो ही कृती करण्यासाठी. तर सकाळी उठल्यावर करा, संध्याकाळी झोपताना करा. ही जेव्हा गोष्ट कराल तुम्ही, ही जेव्हा कृती कराल, तर नक्की मी सांगते की तुम्हाला जी काही पास्टमध्ये ज्या काही घडलेल्या गोष्टी आहेत त्या विसरायला तुम्ही सुरुवात कराल. आणि ही जी प्रेयर आहे खूप जादुई प्रेयर आहे, तुमच्या जीवनामध्ये बदल घडणारा प्रेयर आहे. ही गोष्ट मला वाटते की यूट्यूबवरती कोणीही सांगितली नसेल की याच्यामुळं काय फायदा होतो. तर नक्की तुम्ही करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन गोष्टींसाठी. धन्यवाद.